तर वसईच्या सनसिटी भागामध्ये क्लोरीन गॅसच्या गळतीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा वसईच्या माणिकपूर नाकामध्ये क्लोरीनचा सिलेंडर शिफ्ट करताना तुटला आणि गॅस गळती झाली। सुदैवाने यावेळी केमिकल तज्ञांची टीम असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही। वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना काहीसा श्वसनाचा त्रास जाणवला, पण कोणालाही रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आली नाही। मंगळवारी झालेल्या वायू गळतीमध्ये एकाचा मृत्यू झाला होता, तर 19 जण बाधित झाले होते। या घटनेनंतर वसई विरारमधील अशा सिलेंडर्सना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या सुरू आहे। आम्ही बरोबर या टाकीच्या बाजूलाच राहतो। अचानक वास यायला लागला आणि ऑक्सिजन लेवल कमी झाला। आता आई माझी 79 वयाची माझी आई आहे, तिला सुद्धा अनसफिशियंट व्हायला लागला आणि बेचैन झाले आम्ही। काय झालं आम्हाला काही कल्पनाच नाही काय झालंय ते। नंतर माहित पडलं की ते क्लोरीनचा गॅस पाईप फुटलाय आणि लिकेज झालेला आहे। पण हे सेफ्टी काय घेतात असं आमच्या जीवाला धोका आहे याच्यामुळे। पुढची बातमी पालघरमधून। पालघरमधल्या मोखाड्यामध्ये बिबट्याचा रात्रीच्या